तर जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत जवळजवळ 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। या व्यतिरिक्त आणखीन काही प्रवाशांचा मृत्यू झालाय का किंवा काही प्रवासी जखमी झालेत का, त्या संदर्भातील शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे। आणि या सोबतच आता सध्याचे लाईव्ह व्हिज्युअल्स आपण पाहतोय लोकशाहीच्या माध्यमातून। काही प्रवाशांचे जे प्रवासी रुळावर पडले होते त्यांचे कपडे किंवा त्यांचे जे वस्तू होत्या त्या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसतायत। यासोबतच डॉक्टरांची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे। या संदर्भातील माहिती देखील स्थानिक प्रशासनाने दिली आहे। तर या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे। जळगावच्या पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो संपूर्ण जिल्हा प्रशासन। रेल्वे प्रशासनाशी खरं तर समन्वयाने काम करते। 8 रुग्णवाहिकांसह जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात आली आहे। ग्लास कटर, फ्लड लाईट्स इत्यादी आपत्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। फडणवीसांचं ट्विट आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय। जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे। संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती देखील फडणवीसांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।